संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील मोरेश्वर तालुक्यात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलाय। गावातील आवळीचा माळ या मोकळ्या टेकडीवर दोन ताकदवान गवेरेडे एकमेकांशी जबरदस्त झुंजले। ही झुंज इतकी तीव्र होती की दोन्ही गव्यांची शिंग एकमेकात घट्ट अडकली आणि ते सुटू शकले नाहीत। अखेरीस झुंजार लढतीदरम्यान श्वास गुदमरल्याने दोन्ही गव्यांचा मृत्यू झाला। रविवारी पहाटे या घटनेची चाहूल ग्रामस्थांना लागली। सकाळी रोजच्या प्रमाणे जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या काही ग्रामस्थांना आवळीच्या माळावर हे दोन्ही गवे दिसले। जवळ जाऊन पाहणी केली असता त्यांच्या शिंगांमध्ये घट्ट अडकलेले गाठोरे आणि मृतदेह पाहून ग्रामस्थ थक्क झाले। ग्रामस्थांनी तात्काळ माजी उपसरपंच बापू शिंदे आणि पोलीस पाटील दाभोळकर यांना ही माहिती दिली। दोघांनीही तातडीने वन विभाग आणि पोलिसांना कळवलं। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। प्राथमिक तपासात ही नैसर्गिक घटना असल्याचं स्पष्ट झालं। परिसरातील इतर जनावरांचीही तपासणी करण्यात आली। गव्यांची झुंज ही रानटी प्राण्यांच्या स्वभावातील नैसर्गिक वर्तन असतं, तरी त्यांच्या मृत्यूने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। हे दोन्ही गवे परिसरात कायम वास्तव्य करत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। ग्रामस्थांच्या मते हे दोन्ही गवेरेडे अनेकदा एकाच माळावर दिसत असत, परंतु इतक्या तीव्र झुंजीचं हे पहिलंच उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलंय। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।